कर्नाटक बँकेची रिक्रुटमेंटची संदर्भात एक जाहिरात 2 दिवसांपूर्वी टेलिग्रामवर तुम्ही बघितले असेल। काल रात्री पण मी तो व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, पण थोडीशी मायनर एक एरर त्यात झाली होती, त्यामुळे मी सांगितलं होतं की आज मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो। फॉर्म IDBI असेल, कर्नाटक असेल, सध्या भरू नका, आणि भरायचा असेल तर त्या संदर्भात पण ती अपडेट दिली होती। या व्हिडिओच्या माध्यमातून कर्नाटक बँकेबद्दल एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच कोण कोण अप्लाय करू शकतं, एज लिमिट, सिलेक्शन प्रोसेस, एक्झाम फीस, एक्झामचं सेंटर या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया। सोबत या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची माहिती मी देणार आहे की IDBI आणि कर्नाटक बँकेपैकी कोणता फॉर्म अप्लाय करावा, दोन्ही अप्लाय करावे का, करावे तर कसे करावेत, एक्झाम सेंटर नेमकं कसं निवडावं, सोबत कर्नाटक बँकेबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन, जसं जॉब प्रोफाईल काय असणार आहे, जॉब लोकेशन काय असणार आहे, जॉब सिक्युरिटी, जॉब स्टेबिलिटी ज्याला आपण म्हणूया, हे संपूर्ण डाऊट जे या व्हिडिओच्या माध्यमातून कंप्लीट करून घेतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चलो स्टार्ट करूया। पहिल्यांदा बेसिक क्रायटेरिया म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरियापासून बघा, कोण कोण लोक इलिजिबल आहे, तर असे लोक ज्यांनी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत, याची जी डेट आहे, म्हणजे जर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं नसेल 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत तर तुम्ही लोक अप्लाय नाही करू शकत। जर तुमचं ग्रॅज्युएशन 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत पूर्ण झालं असेल तर मग डेफिनेटली तुम्ही अप्लाय करू शकता। यांच्या जागा ज्या आहेत, आता ही ॲक्च्युली प्रायव्हेट सेक्टर बँक आहे, त्यामुळे यांच्या जागा किती आहेत हे कन्फर्म सांगता येत नसतं, त्यामुळे जागांबद्दल कुठलंही प्रेडिक्शन लावणं थोडं चुकीचं आहे। पण खूप अशा हजारात जागा नसतील, 100, 200, 300 अशा या पद्धतीने जागा असतील। क्लरिकलच्या जागा आहेत, त्यामुळे थोड्या जागा जास्त असतील। ऑफिसरच्या यांच्या 70, 80, 100 पर्यंत जागा येतात, त्यामुळे क्लरिकलच्या कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पोस्टचं नाव जर तुम्ही बघितलं तर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आहे, त्यामुळे बऱ्यापैकी क्लरिकलच्या जागा असल्यामुळे महाराष्ट्रात पण यांच्या ब्रांचेस चांगले आहे, तर बऱ्यापैकी जागा महाराष्ट्रात पण यांच्या असतील आणि असणारच डेफिनेटली। ठीक आहे, तर कोण लोक इलिजिबल आहे, तर एनी ग्रॅज्युएट, कोणत्याही शाखेचा पदवीधर ज्यांचं वय 26 पर्यंत आहे, म्हणजे 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुम्ही 26च्या कमी असावे, म्हणजे तुमची वयोमर्यादा ही 26 पेक्षा कमी असावी। आता जर एखादा कॅन्डिडेट SC किंवा ST कॅटेगरीला बिलॉंग करतो, SC आणि ST कॅटेगरीला, तर तुमच्यासाठी वयोमर्यादा +5 म्हणजे 31 पर्यंत, म्हणजे जर तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीला बिलॉंग करताय तर तुम्ही 31 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकता, तुमच्यासाठी वयोमर्यादा 31 वर्षांची आहे। सॅलरी जर बघितली तर अराउंड 59,000 रुपये पर मंथ, म्हणजे नॅशनलाइज बँकेच्या सॅलरी एवढी ॲज गुड ॲज यांची सॅलरी आहे। इवन नॅशनलाइज बँकांपेक्षाही जास्त आहे, बऱ्याच नॅशनलाइज बँकांची सॅलरी याच्यापेक्षा कमी आहे। त्यामुळं एक सॅलरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर कर्नाटक बँकेला अप्लाय करणं हे वर्थ डिसिजन आहे, चांगलं डिसिजन आहे। इनफॅक्ट यामध्ये कॉम्पिटिशन पण कमी असणार आहे। नेमकं कॉम्पिटिशन का कमी असेल या संदर्भात पुढे कॉमन डाऊट जेव्हा मी घेईल त्यावेळेस बोलतोच या विषयावर। सिलेक्शन प्रोसेसमध्ये सिंगल एक्झाम आहे। आता सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू बघा, सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू। आता इंटरव्ह्यू बद्दल जर समजून घ्यायचं झालं किंवा एक्झाम बद्दल जर समजून घ्यायचं झालं तर एक्झाम ही जी आहे हिचं तुम्हाला एकदा स्ट्रक्चर दाखवतो की नेमकं एक्झाम जी आहे ही कशा पद्धतीने होणार आहे। एक्झाम मध्ये 5 विषय आहेत, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA आणि कम्प्युटर। बघा, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA आणि कम्प्युटर, आणि प्रत्येक विषयाला एक 40 क्वेश्चनचं वेटेज आहे, 40 क्वेश्चन आहेत, प्रत्येक विषय 40 मार्कांना 40 क्वेश्चन या पद्धतीने आहे। 5 विषयाशी 200 मार्कांची परीक्षा आहे, 200 मार्कांची। यापूर्वी आली होती ॲड, काही यानंतर आली होती, कर्नाटक बँकेचा हा व्हिडिओ टाकला त्यानंतर लगेच कर्नाटक बँकेची ॲडव्हर्टिजमेंट आली होती। याच्यामध्ये IDBIची व्हिडिओच्या अगोदर आली होती मला वाटतं, हां IDBIच्या अगोदर जस्ट आली होती का, मिल नहीं रहा है, चलो सर्च करते, कोई बात नहीं। हाँ बघा, एक्झाम पॅटर्न मला समजून सांगायचं होतं, त्यासाठी मी हे ओपन केले। एक्झाम पॅटर्न मध्ये प्रत्येक विषय 40 मार्कांना आणि 40 क्वेश्चन, सेक्शनल टायमिंग सुद्धा दिलेला आहे। त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं सेक्शनल टायमिंग मध्ये जर बघितलं तर रिझनिंग 40 क्वेश्चन 40 मार्क 30 मिनिटांचा वेळ,
कम्प्युटर इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क 30 मिनिटांचा वेळ, कम्प्युटर 40 क्वेश्चन 40 मार्क 20 मिनिटांचा वेळ, जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क 25 मिनिटांचा वेळ आणि न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजे क्वांट 40 क्वेश्चन 40 मार्क आणि 25 मिनिटांचा वेळ. अशा पद्धतीचा एक्झाम पॅटर्न जो आहे तो आहे. तर सेक्शनल टायमिंग पण आहे आणि सेक्शनल कट ऑफ पण आहे. याच्यामध्ये बँकिंगचे ज्या पण एक्झाम्स होतात तर ऑफकोर्स सेक्शनल कट ऑफ तर डेफिनेटली असतोच. दुसरा महत्त्वाचा मुद्दा निगेटिव्ह मार्किंग आहे का, तो हो 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 4 क्वेश्चन चुकले तर 1 मार्क कमी होणार. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, ही परीक्षा हिंदी इंग्लिशमधून नसून प्युअरली फक्त आणि फक्त इंग्लिशमध्ये असेल. नॉर्मली बाकी आपले IBPSचे एक्झाम जे आहेत ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये होतात, तर ही एक्झाम फक्त आणि फक्त इंग्लिशमध्येच असणार आहे. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण पोचलो. बाकी एक्झाम फीस जर म्हणलं तर जनरल EWS आणि OBC कॅटेगरीसाठी जनरल EWS आणि OBC कॅटेगरीसाठी 700 रुपये फीस आहे. SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी 600 रुपये फीस आहे. SC आणि ST कॅन्डिडेटसाठी 600 रुपये फीस आहे. त्यानंतर एक्झाम सेंटर कोणतं असेल तर मुंबई आणि पुणे दोन्हीपैकी एकच एक्झाम सेंटर तुम्ही सिलेक्ट करू शकता. यापूर्वी जर बघितलं तर यांचे एक्झाम सेंटर बरेचदा फक्त आणि फक्त कर्नाटकामध्ये असतात. मोस्टली हुबळी, बँगलुरू हे सेंटर असायचे यांचे, पण यावेळेस क्लरिकलची एक्झाम असल्यामुळं यांनी सेंटर संभाजीनगर तर दिलं नाही, पण ॲटलिस्ट महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे या ठिकाणी आपल्याला दिलं आहे. तर जे लोक आता IDBIला अप्लाय करतायत किंवा ज्यांनी केलं आहे त्यांनी शक्यतोवर IDBIचं आणि कर्नाटकाचं सेंटर जर एक घेतलं तर तुम्हाला दोन्ही एक्झाम ॲट अ टाईम देता येतील. दोन्ही एक्झाम तुम्हाला ॲट अ टाईम देता येतील. कारण फॉर्म भरताना जर तुम्ही बघितलं तर 20 पासून 30 नोव्हेंबरपर्यंत फॉर्म भरण्याची लास्टची डेट आहे, पण यांची एक्झाम सुद्धा 15 डिसेंबरला आहे. आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे की कर्नाटक बँकेची एक्झाम पण 15 डिसेंबरला आहे आणि IDBIची जनरलिस्टची एक्झाम सुद्धा 15 डिसेंबरला आहे. आता IDBIमध्ये जर तुम्ही बघितलं तर मी एकदा थोडंसं डेटबद्दल तुम्हाला क्लिअरिटी देऊन टाकतो सो दॅट आणखी कन्फ्युजन होणार नाही. IDBIच्या 2 पोस्ट आहेत, IDBI AA यांची एक्झाम 14 डिसेंबरला आहे. यांची एक्झाम ॲग्रिकल्चर ॲसेट ऑफिसर. ठीक आहे, त्यानंतर IDBI जनरलिस्ट यांची जी एक्झाम आहे ही 15 डिसेंबरला आहे. 15 डिसेंबरला. त्यानंतर कर्नाटका बँक याची जी एक्झाम आहे ही एक्झाम 15 डिसेंबरला आहे. आणि IBPS AFO मेन्स ही एक्झाम पण 14 डिसेंबरला आहे. पण मुद्दा असा आहे की जर तुम्ही IDBIचा याचा फॉर्म भरताय ॲग्रिकल्चर जर तुम्ही फॉर्म भरताय तर शक्यतोवर ही एक्झाम आफ्टरनून शिफ्टमध्ये असेल. ही एक्झाम आफ्टरनून शिफ्टमध्ये आणि ही एक्झाम मॉर्निंग शिफ्टमध्ये असेल. मग जर तुम्ही दोन्ही एक्झामचं सेंटर सेम ठेवलं, फॉर एक्झाम्पल तुमची IBPS AFO ही 14 डिसेंबरला संभाजीनगरला आहे आणि तुम्ही IDBI पण संभाजीनगर घेतलं AAOचा फॉर्म भरून, तर तुम्हाला दोन्ही एक्झाम द्यायला भेटू शकतात. दोन्ही एक्झाम. इनफॅक्ट तुम्ही तिसरा फॉर्म कर्नाटक बँकेचा पण भरू शकता आणि समजा कर्नाटक बँकेचा तुम्ही फॉर्म भरला आणि सेंटर मुंबई पुणे जरी आलं तरी तुम्ही इथून दुपारची ही एक्झाम देऊन रात्री जरी निघालात तर मुंबई पुण्याला तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचू शकता. त्यामुळं IBPS AFO वाल्यांची ज्यांची मेन्स असणार आहे त्यांना 1, 2 आणि 3 एक्झाम देता येतील. कोणती IDBI जॅममध्ये ॲग्रिकल्चर ऑफिसर, IBPS AFO आणि कर्नाटका 3 एक्झाम देता येतील. आणि या एक्झाम मोस्टली आफ्टरनून आणि मॉर्निंग शिफ्टमध्ये होणार आहे. त्यामुळं इथे एक स्कोप आहे की त्या दोन्ही एक्झाम तुम्हाला देता येतील. त्यामुळं IDBIचा फॉर्म भरताना तुम्हाला वाटतंय की माझी AFOची तयारी चांगली आहे तर तुम्ही IDBIचा AAOचा फॉर्म भरा. आता ज्या लोकांना IDBIचे हे 2 फॉर्म IDBIचा फॉर्म भरायचा आहे जनरलिस्टचा, आता इथं पण तीच परिस्थिती आहे की शिफ्ट डिफरंट असणार आहे. फक्त आता प्रश्न हाच आहे की IDBIला संभाजीनगर सेंटर आहे, कर्नाटकाला संभाजीनगर सेंटर नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही या दोन्ही एक्झाम म्हणजे IDBI आणि कर्नाटका बँकेचे फॉर्म भरले आणि दोन्हींचे सेंटर मुंबईत घेतले, शक्यतोवर मुंबईमध्ये, कारण मुंबईत कसं असतं माहिती आहे का, सेंटर एक्झाम नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स कमी येतात कंपॅरेटिव्हली त्या सेंटरला, ते सेंटर निवडणार आहे. आणि एकमेव आयोन डिजिटल झोन आहे पवईचं, तर मग दोन्ही एक्झाम तुमची एका सेंटरला येऊ शकते, एक मॉर्निंग एक आफ्टरनूनला. किंवा मे बी असंही होईल की कर्नाटका बँकेवर IDBIचा इम्पॅक्ट पडेल. जसं जेव्हा मुलं विचार करतील की IDBI जॅम आणि कर्नाटका,
तर जॅममध्ये ऑफिसर कॅडरचा पोस्ट आहे, त्यामुळं IDBI जॅमकडे जातील. मे बी जर कर्नाटकाला ॲप्लिकेशन फॉर्म कमी आले तर ही डेट एक्सटेंड करून एक्झाम पण पोस्टपोन करू शकतात. ही पण एक शक्यता वर्तवल्या जाऊ शकते. त्यामुळं याचा जर कर्नाटक बँकेचा फॉर्म तुम्ही भरून ठेवला आणि IDBIचा पण भरून ठेवला तर रिस्क जी आहे ही काहीच नाही, फक्त 700 रुपयांची रिस्क आहे, 700 रुपीजची. आणि मला असं वाटतं की ती रिस्क बी तुम्ही घ्यावी, कारण पैशापेक्षा मला असं वाटतं सध्या आपल्यासाठी जॉब इम्पॉर्टंट आहे. म्हणून दोन्ही एक्झामचे फॉर्म तुम्ही भरू शकता. फक्त त्या केसमध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर जे हे दोन्ही सेम घ्यावे लागतील आणि ते एक्झाम सेंटर पण सेम घ्यावे लागतील, बस दुसरं काही नाही. इथं काही प्रॉब्लेम नाही, कारण IDBIचा फॉर्म WAची एक्झाम संभाजीनगरला होईल आणि हे संभाजीनगर सेंटर आहेच. फक्त इथं निवडताना तुम्हाला आयदर पुणे और मुंबई दोन्हीपैकी तुम्हाला जे कन्व्हिनियंट असेल ते निवडा. शक्यतोवर मी तुम्हाला मुंबई रिकमेंड करेल, काही प्रॉब्लेम नाही, मुंबईत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर या एक्झामच्या डेटबद्दल मला वाटतं एकदम क्लिअरिटी असली पाहिजे. ठीक आहे. आता पुढे जाऊया. थोडंसं कॉमन डाऊट्स जे असतात मुलांचे, त्या कॉमन डाऊट्सवर आपण डिस्कशन करूया. जसं की कर्नाटक बँकेचा जॉब प्रोफाईल काय. बघा, ही जॉब प्रोफाईल जे आहे तुम्हाला मी नोटिफिकेशन दाखवतो, तुम्हाला दिसेल नोटिफिकेशनमध्ये पोस्टचं नाव काय, कस्टमर सर्व्हिस असोसिएट एक्झिक्युटिव्ह पण म्हणू शकतो. कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणजे क्लरिकल कॅडरचा जॉब आहे. त्यामुळे इथं तुम्हाला काही जॉबचा लोड नाही आहे. टार्गेट्स कंपॅरेटिव्हली ऑलमोस्ट नसल्या जमा आहे. तुमचं ऑपरेशन डे टू डे काम आहे. क्रेडिटचं, डेबिटचं, अकाउंट ओपनिंगवाला हवाला जो पोर्शन आहे. इवन मला ज्यांनी जाहिराती पाठवल्या ते पण आपले विद्यार्थी कर्नाटक बँकेमध्ये आहेत. त्यामुळं असंही काही टेन्शन घेण्यासारखं नाही की ते सॅटिस्फाईड नाही, ते लोक सॅटिस्फाईड आहे, कारण पगार चांगला आहे, बऱ्यापैकी बँकेत ग्रोथ पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पीस ऑफ माइंड आहे. खूप जास्त लोड नाही आहे ब्रँचेसमध्ये. जरी आता तुम्हाला अराउंड आता लोकेशन जर बघितलं तर लोकेशन अक्रॉस इंडिया असू शकतं, यांचं म्हणणं आहे अक्रॉस इंडिया, पण महाराष्ट्रात जर जागा असतील तर डेफिनेटली तुम्हाला महाराष्ट्रात देऊन टाकतील. कारण क्लरिकलला व्हर्नॅक्युलर लँग्वेज इम्पॉर्टंट आहे, मराठी लँग्वेज बोलता यायला पाहिजे असं बरेचदा असतं, कारण की जास्तीत जास्त क्लरिकल सोबतच इंटरॅक्शन होतं कस्टमरचं. त्यामुळे महाराष्ट्रात जागा असतील तुम्हाला डेफिनेटली देऊन टाकतील. म्हणून हा फॉर्म तुम्ही डेफिनेटली भरा. आणि क्लरिकलला तसंही लोड कमी आहे असण्यामागचं कारण यांचा बँकेचा जो कस्टमर डेटाबेस आहे हा खूप मोठा नाही आहे. म्हणजे SBI मध्ये नंबर ऑफ कस्टमर खूप जास्त असतात, वॉक इन कस्टमर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खूप जास्त असतात. तसं यांचा कस्टमर बेस थोडासा छोटा आहे, तर हा ॲडव्हान्टेज तुम्हाला भेटू शकतो. त्यामुळं इथं तो एक जॉबचं प्रेशर किंवा आपण जॉबचं डेली कामाचा जो लोड आहे हा कंपॅरेटिव्हली IDBI मध्ये कमी असेल. जॉब सिक्युरिटी आहे का, तर येस, चांगली जॉब सिक्युरिटी, जॉब परमनंट आहे का, असं काही नाही की टेम्पररी जॉब आहे, जॉब परमनंट आहे. सगळ्या ज्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळतात पुढे ऑफिसर कॅडर गेल्यानंतर त्याही तुम्हाला नॅशनलाइज बँकमध्ये जशा मिळतात तशा कर्नाटक बँकेमध्ये पण डेफिनेटली मिळतील. पुढचा मुद्दा आहे तो सर्व्हिस बॉन्ड. आता सर्व्हिस बॉन्ड म्हणजे काय, यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा तुम्ही हे करताय, जॉबला अप्लाय करताय आणि जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला एक सर्व्हिस बॉन्ड एक्झिक्यूट करावा लागेल, जो मिनिमम 3 वर्षांचा असेल. म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर कमीत कमी 3 वर्ष तुम्ही बँक सोडू शकत नाही. सोडून जायचं असेल तर तुम्हाला काही पैसे देऊन जावे लागतील, काही सर्व्हिस बॉन्ड देऊन जावा लागेल. पण तो सर्व्हिस बॉन्ड सध्या किती आहे याच्याबद्दल काही मेन्शन नाही केलं. लिक्विडेटेड डॅमेजेस म्हणजे जसं की त्या दरम्यान तुमच्याकडून मधल्या काळात जे तुमच्यावर बँकेनं छोटा मोठा खर्च केला आहे किंवा तुमच्या ट्रेनिंगसाठी जो खर्च केला आहे बस तेवढं देऊन जावं लागेल. असं नाही की पूर्ण घेतलेला पगार वापस करायचा आहे. मे बी हा बॉन्ड 1,00,000-2 लाख रुपयांचा असू शकतो. पार तो 2 लाख रुपयाचा, 50,000चा, 1 लाख रुपयाचा, 2 लाखापर्यंत असेल तरी जॉईन करायला पडतं, कारण यांचा 60,000 रुपये ऑलमोस्ट पगार असेल. त्या ॲज गुड ॲज 3-4 महिन्याची ही सॅलरी आहे, तर 4 महिने सॅलरी देऊन जायला पडतं. आता कुणी अप्लाय करावं हा एक मुद्दा मी शेवटी घेतलाय बरं का, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, डोंट वरी अबाउट इट. अप्लाय कुणी करावं, व्हाय टू अप्लाय, का अप्लाय करावं किंवा कुणी अप्लाय करावं याबद्दल मी बोलणार आहे, डिस्कस करणार, टेन्शन घेऊ नका. अबाउट इंटरव्ह्यू. आता ही प्रोसेस थोडी यांची किचकट आहे, कारण यांना कसं आहे थोडं इंग्लिश बोलणारा कॅन्डिडेट पाहिजे असतो. पण जो की क्लरिकल लेवलचा जॉब आहे तर इथं थोडीशी ॲडजस्टमेंट होऊ शकते. पण हे साऊथर्न स्टेटचे जे लोक आहेत हे थोडंसं लँग्वेजबद्दल मराठी यांना बोलता येत नाही किंवा समजत नाही किंवा गरज पडत नाही. हिंदीला हे राष्ट्रभाषा बरेच लोक मानत नाहीत, मग यांना कन्नडा, कर्नाटक असल्यामुळे कन्नडा आणि इंग्लिश या 2च लँग्वेजमध्ये थोडीशी मास्टरी लागते. तर इथं थोडंसं बायसनेस मे नॉट बी होऊ शकतो. पण तर असं काही नाही की तेवढा एकमेव पॅरामीटर आहे. तुम्हाला एक्झाममध्ये जर चांगला स्कोर असेल तर डेफिनेटली तुम्ही एक्झाम आणि इंटरव्ह्यू या बेसिसवर
फायनल सिलेक्शन मिळवू शकता. म्हणजे निगेटिव्ह वाटण्यासारखं असं त्यात काही गोष्ट नाही आहे. बिंदास तुम्ही अप्लाय करून टाका. इंटरव्ह्यू आहे इंग्लिशमध्येच होईल मोस्टली, थोडाफार हिंदीमध्ये होऊ शकतो, पण ज्या की क्लरिकल लेवलची जागा आहेत त्यामुळे महाराष्ट्रात जॉईनिंग मिळेल, त्यामुळे तिथं तेवढी ॲडजस्टमेंट आपल्या केसमध्ये होऊ शकते. त्यामुळं याच्याबद्दल पण टेन्शन घेऊ नका. आता हे दोन मुद्दे फार महत्त्वाचे की IDBI आणि कर्नाटकाचे एक्झाम डेट जे आहेत या क्लॅश झाल्यात. तर जसं मी तुम्हाला यापूर्वीच त्या डेटबद्दल क्लिअरिटी देऊन टाकली की बाबांनो, जर तुम्हाला AFचा फॉर्म भरला आहे ऑलरेडी आणि AA फॉर्म भरायचा आहे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटवाल्यांना, तर एक शिफ्ट आफ्टरनूनमध्ये एक शिफ्ट मॉर्निंगमध्ये होईल. तर अशा केसमध्ये तुम्ही एक सिटी घ्या, संभाजीनगर सिटी. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही AFला संभाजीनगर निवडले तर इथं पण संभाजीनगर निवडा, इथं तुम्ही पुणे निवडले तर इथं पुणे निवडून फॉर्म भरा. दुसरा मुद्दा, तुम्हाला कर्नाटकाचा पण फॉर्म भरायचा आहे AFवाल्यांना, तर मग कर्नाटकाचा फॉर्म 15 डिसेंबरला आहे, तर तुम्ही कुठेही सेंटर घेतलं तुम्ही एका रात्री तिथं पोहोचू शकता. बरं, दुसरा मुद्दा, जनरल बँकिंगवाल्यांना हा एक फॉर्म भरता येतो आणि हा एक फॉर्म भरता येतो, दोन्ही पण भरतात, पण दोन्ही एक्झाम सेम डेटला आहे. मग अशा केसमध्ये मी अगोदरच सांगितलं की फक्त दोन्ही एक्झामचे सेंटर सेम ठेवा. त्यातल्या त्यात मुंबई ठेवलं चांगलं, कारण एक्झाम सेंटर पवई मोस्ट प्रोबेबली असतं. तर हा एक पॉसिबल पर्याय तुम्हाला बनू शकतो की मुंबई किंवा पुणे. बरं, IDBI आणि कर्नाटकामध्ये चांगली बँक कोणती बघा. IDBI आणि कर्नाटकामध्ये चांगली बँक कोणती. आता बँका दोन्ही पण चांगल्या आहेत, उलट इथं जॉबचा लोड जास्त आहे, इथं जॉबचा लोड कमी आहे. म्हणजे जॉब लोडच्या हिशोबाने जर विचार केला, म्हणजे वर्किंग लोड जर म्हणलं तर हे थोडंसं जास्त लोड आहे, इथं थोडासा कमी लोड आहे. त्यानंतर इथं ऑफिसर कॅडर आहे बघा, इथं तुम्ही ऑफिसर कॅडरमध्ये चाललात आणि इथं तुम्ही क्लरिकल कॅडरमध्ये चाललात. इथं महाराष्ट्रात पोस्टिंग येईल का याची गॅरंटी नाही, इथं पण महाराष्ट्रात पोस्टिंग येईल का याची गॅरंटी नाही. त्यामुळं हे दोन्ही केसमध्ये सेमच आहे. इथं ग्रोथ थोडी जास्त आहे, इथं थोडी ग्रोथ जास्त आहे, इथं थोडीशी ग्रोथ कमी आहे. IDBI मध्ये जर बघितलं तर पगार ऑलमोस्ट यांचा क्लरिकलचा आणि यांचा POचा दोघांचा सेमच आहे. त्यामुळे या पॅरामीटर जर विचार केला तर बऱ्यापैकी कर्नाटक बँकेचं पारडं बऱ्यापैकी जड आहे. फक्त इथं ऑफिसर कॅडरमध्ये आहे आणि इथं क्लरिकल कॅडरमध्ये. यांचा एक्सपिरियन्स CBOला वगैरे चालणार नाही, कारण क्लरिकल कॅडर आहे. यांचा एक्सपिरियन्स SBI CBOला किंवा फर्दरसाठी चालेल, कारण तो ऑफिसर कॅडर आहे. हा एक फरक आहे. दुसरा एक मुद्दा, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटच्या मुद्द्यावर होऊ की अप्लाय का करावं. बघा, ज्या मुलांना सध्या जॉबची खूप गरज आहे, आता ज्यांचं ऑलरेडी प्रिपरेशन चालू आहे, मेन्स दिल्यात यावर्षी, बऱ्यापैकी वाटतं की सिलेक्शन होऊ शकतं, तर मग तुम्ही IDBI सोबत जावं, कारण ऑफिसर कॅडरचं जॉब आहे. पण ज्या मुलांना वाटतं की अजून प्रिपरेशन तेवढं चांगलं नाही आहे, थोडं मला असं वाटतं की अजून तेवढं प्री निघालेच नाही किंवा प्री निघाल्याची पण गॅरंटी नाही, यापूर्वी पण निघाले नाही, तर तुम्ही कर्नाटकासोबत जावं. कारण IDBI आणि कर्नाटका जर दोन्ही सेम डेटला झाल्या तर कर्नाटकाची ॲप्लिकेशन कंपॅरेटिव्हली कमी येतील, कारण मॅक्सिमम मुलांचा प्रेफरन्स हा IDBIला असेल. मग जेव्हा मुलं IDBIला जास्तीत जास्त लोक अप्लाय करतील तर ऑफकोर्स तोच रेशो कर्नाटकामध्ये कमी होऊन जाईल. मग तिथं तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त बनतात. म्हणून जे नवीन विद्यार्थी तयारी करतात अशा लोकांनी IDBIपेक्षा कर्नाटका बँकेला जास्त पहिला प्रेफरन्स दिला पाहिजे, सो दॅट सिलेक्शनचे चान्सेस जास्त बनतील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, डिफिकल्टी लेवल पण कर्नाटकाची ॲज कम्पेअर्ड टू IDBIपेक्षा कमी असणार आहे, कारण कर्नाटकामध्ये हा क्लरिकल लेवलचा जॉब आहे आणि IDBIचा हा ऑफिसर लेवलचा जॉब आहे. ठीक आहे, तर या दोन्ही गोष्टी मला असं वाटतं एकदम क्रिस्टल क्लिअर असाव्यात. ज्यांची तयारी खूप चांगली आहे त्यांनी IDBI सोबत जावं, ज्यांची तयारी थोडी कमी आहे कर्नाटकासोबत जावं. ज्यांची तयारी चांगली आहे पण अत्यंत जॉबची गरज आहे, मला एनी टाईम एनी हाऊ जॉब पाहिजेच यावर्षी, या एक्झाममधून पाहिजेच या 2-4 महिन्यामध्ये, मग तुम्ही कर्नाटकासोबत जा. कारण कर्नाटकामध्ये कसं आहे, कंपॅरेटिव्हली ॲप्लिकेशन पुन्हा कमी येतील आणि जो जेन्युइन क्राऊड आहे चांगली तयारी करणारा हा IDBI सोबत जाईल आणि मॅक्सिमम क्राऊड हा IDBI सोबत असल्यामुळं कर्नाटकाला तो एक डिसएडव्हान्टेज मिळेल, नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स कमी येतील, तर तुम्हाला ती एक अपॉर्च्युनिटी तुम्ही ग्रॅब करू शकता. ठीक आहे, तर मला असं वाटतं होपफुली या सगळ्या गोष्टी एकदम क्रिस्टल क्लिअर असाव्यात. याही नंतर तुम्हाला असं वाटलं की काही प्रॉब्लेम आहे किंवा काही कन्सर्न राहून गेला, काही डाऊट राहून गेला, तर पर्सनली माझा नंबर तुमच्याकडे आहे, त्या नंबरला तुम्ही मला कॉल करू शकता. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि मॅक्सिमम ट्राय करा की दोन्ही फॉर्म भरायचे. ठीक आहे, चलो बाय बाय, थँक्यू व्हेरी मच.